नमस्कार. आज आपण रवा, मैदा किंवा कोणतंही पीठ न वापरता अगदी झटपट तयार होणारा नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ तयार होतो. तर आज आपण इथे नाश्त्याचा एक पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ बनवण्यासाठी आपण इथे इनो किंवा खायच्या सोड्याचा बिलकुल आपण इथे वापर न करता हा पदार्थ बनवणार आहोत. तर हा पदार्थ तुम्ही अगदी सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेला किंवा अगदी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. एका पातेल्यात घरातील कोणत्याही एका छोट्या वाटीचा वापर करून इथे आपण डाळींचा वापर करणार आहोत. 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी मसूर डाळ, एकाच वाटीचा वापर करायचा आहे. इथे मी छोटी वाटी घेतलेली आहे. 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी आपण इथे उडदाची डाळ वापरणार आहोत. तर इथे आपण तांदूळ रेशनचे वापरलेले आहेत. इथे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. तर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता डाळी आणि तांदूळ व्यवस्थित असे धुवून झालेले आहेत. तर इथे डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण 2 ते 3 तासासाठी भिजवून घेणार आहोत. तर इथे अगदीच तुमच्याकडे जर वेळ नसेल तर इथे साधारण कोमट पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. तर इथे आता आपण 3 ते 4 तासासाठी आपण हे तांदूळ आणि डाळी व्यवस्थित असे भिजवून घेणार आहोत. तर इथे आता 3 तास झालेले आहेत. 3 तासानंतर इथे पाहू शकता डाळी आणि तांदूळ छान भिजले गेले आहेत. आता आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेऊन तर इथे मी साधारण कोमट पाण्याचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे 3 तासामध्ये डाळी आणि तांदूळ छान भिजले गेले आहेत. तर इथे आता आपण डाळी आणि तांदूळ आहेत ते मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत. त्याच पाण्याचा वापर करायचा आहे. इथे थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तर इथे आपण डाळी आणि तांदूळ बारीक असं वाटून झालेलं आहे ते एका बाउलमध्ये आपण काढून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता छान असं बारीक अशा डाळी आपण वाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे पीठ आहे ते आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण शिल्लक राहिलेले तांदूळ आणि डाळ आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत. तर इथे आपण 2 बॅचमध्ये अशा पद्धतीने डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळी वाटून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर अगदी 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करून थोडंसं पाणी घेऊन आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर इथे आता आपण चमच्याने हे पीठ एकाच दिशेने 1 ते 2 मिनटासाठी अशा पद्धतीने आपण ढवळून घेणार आहोत. म्हणजे छान जाळीदार असे डोसे तयार होतात. तर इथे आपण इनो किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता आपण हे डोसे बनवणार आहोत. त्याच्यामुळे एखाद मिनिटभर अशा पद्धतीने पीठ छान ढवळून घ्यायचं. शक्यतो डोश्याचं पीठ आपण आंबवून घेतो. तर इथे आपण हे पीठ आंबवून न घेता फक्त अर्ध्या तासासाठी आपण असंच हे पीठ ठेवून देणार आहोत. डोसे म्हटलं की त्याच्याबरोबर चटणीही आली. तर इथे आपण चटणी न बनवता दह्याचं फोडणीचं दही बनवणार आहोत. तर इथे घट्ट असं दही घेतलेलं आहे. तर इथे आपण आता दह्यामध्ये चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ. इथे तुम्हाला जर हे फोडणीचं दही आवडत नसेल तर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीचा वापर करू शकता. तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर दही एकदा ढवळून घेणार आहोत. एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं दहीसुद्धा बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं दही तयार होतं. नक्कीच नेहमी अशाच पद्धतीने तुम्ही हे दही बनवून खाल. तर इथे आता मीठ व्यवस्थित असं दह्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत. दह्याला फोडणी देताना आपण इथे आता फोडणीपुरतं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी छान तडतडल्यानंतर अर्धा कांद्याचा वापर करणार आहोत. तर इथे बारीक असा चिरून घेतलेला कांदा आपण फक्त फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे. तर जास्त लालसर करायचा नाही आहे. फक्त आपल्याला फोडणीमध्ये परतवून घ्यायचा आहे. आणि अर्धा चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर केलेला आहे. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. लाल तिखट म्हणजे इथे आपण अर्धा चमचा मिरची पावडरचा वापर केलेला आहे. एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं दही बनवून बघा. अतिशय चविष्ट असं हे फोडणीचं दही तयार होतं. तर इथे आता फोडणी आपण दह्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून झालेली आहे. आता आपण हे दही आहे ते बाजूला ठेवणार आहोत. तर इथे तुम्हाला आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता. तर इथे आता आपलं हे फोडणीचं छान दही तयार झालेलं आहे. हे फोडणीचं दही तुम्ही चपातीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा भाताबरोबरसुद्धा अतिशय चविष्ट लागतं. अगदीच वरण आमटीचा कंटाळा आला तर एकदा अशा पद्धतीने हे फोडणीचं दही बनवून बघा आणि नक्कीच 2 घास जास्त जेवाल असं हे फोडणीचं दही तयार होतं. किंवा अशा पद्धतीने तुम्ही जर डोसे बनवले तर डोशाबरोबरसुद्धा छान लागतं. तर इथे आता हे दही आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि इथे आता आपलं हे डोश्याचं पीठ छान तयार करून झालेलं आहे. तर इथे आता आपण फक्त मिठाचा वापर करणार आहोत.
चवीनुसार मिठाचा वापर करून मीठ व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तर इथे आता मिठाचा वापर केल्यानंतर एकाच दिशेने पीठ आपण ढवळून घेणार आहोत, म्हणजे छान जाळीदार असे डोसे तयार होतात। तर इथे आपण हे डोसे पातळ न बनवता थोडेसे जाडसर असे डोसे बनवणार आहोत। पहिले पण आपण 1 मिनिटभर आपण हे पीठ छान एकाच दिशेने ढवळून झालेलं आहे आणि आता मीठ टाकल्यानंतर सुद्धा आपण 1 मिनिटभर अशा पद्धतीने हे पीठ छान ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे छान जाळीदार असे डोसे तयार होतात। म्हणजे इथे तुम्ही इनोचा किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता अगदी जाळीदार असे हे डोसे तयार होतात। तर इथे आपण तव्याला थोडंसं तेल लावून झाल्यानंतर तवा पुसून घेतलेला आहे। तवा जास्त गरम करून घेऊ नका, गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे। तवा गरम करून झाल्यानंतर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि अशा पद्धतीने मिश्रण आहे ते आपण पसरवून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे, मस्त हलके आणि जाळीदार असे हे डोसे तयार होतात। तर इथे आपण 10 ते 12 सेकंद झाकण ठेवून वाफ देणार आहोत। तर डोशाची वरची बाजू कोरडी झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेणार आहोत। तर इथे एक बाजू छान भाजली गेली आहे आणि आता आपण ते पलटी करून घेणार आहोत। तर इथे अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे तयार करून घेणार आहोत। तर इथे मी जाडसर हे डोसे तयार करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर हे डोसे पातळ हवे असतील तर तुम्ही हे मिश्रण आणखीन पसरवून पातळ असे कुरकुरीत असे डोसे तयार करून घेऊ शकता। तर इथे आपण आता अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घेणार आहोत। तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण 2 पळीवर फ्राय पॅनमध्ये मिश्रण छान पसरवून घेणार आहोत। तर इथे मिश्रण पसरवून झाल्यानंतर इथे पाहू शकता छान जाळी सुटलेली आहे। तर झाकण देऊन आपण वाफ देणार आहोत आणि मस्त अशाच पद्धतीने सर्व डोसे तयार करून घेणार आहोत। मुलं जर डाळी खात नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे मिश्र डाळींचे डोसे बनवून देऊ शकता। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात असे हे डोसे तयार होतात। तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हे मिश्र डाळींचे डोसे बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। तर इथे आता सर्व डोसे आपले हे तयार करून झालेले आहेत, ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत। बनवायला सोपे आणि खायला तितकेच अतिशय चविष्ट असे हे डोसे तयार होतात। नक्की एकदा अशा पद्धतीने हे डोसे आणि फोडणीचं दही बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये।